जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवून टाकू, जालना शहराला नियमित पाणी पुरवठा होणार, जालन्याच्या सभेतून फडणवीसांची घोषणा। फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा। भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांना ही माहिती, काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती। संविधान बचाव रॅली प्रकरणी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना जामीन मंजूर, संविधानासाठी आम्ही काहीही करण्यासाठी तयार, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। तर 100 गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला मान्य, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। शिंदे फडणवीसांच्या मनात बाळासाहेबांची भीती, संजय राऊतांचा दावा। तर शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही, बंडखोरांवर कारवाई होईल, संजय राऊतांकडून कारवाईचे संकेत। मुंबईमध्ये आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त। आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचा प्लॅन, अमित ठाकरेंनी घेतली माहीममधील विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, प्रचारामध्ये पूर्णवेळ सहभागी व्हा, अमित ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। ठाण्यामध्ये महाविकास आघाडी मनसे एकत्र लढणार होती, मात्र चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये असताना काँग्रेसला आघाडीमधून बाजूला करण्याचं काम आव्हाडांनी केलं, काँग्रेसच्या श्रीरंग बारगे यांचा आरोप। तर आम्ही 30 जागांची मागणी केली असल्याचं देखील त्यांचं वक्तव्य। नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांनी तयार केलं स्वतःचं पॅनल, भाजप, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशा पक्षांमधील बंडखोर उमेदवार पॅनलच्या माध्यमातून रिंगणात। नागपूर महापालिका निवडणुकीत सर्वपक्षीय प्रचाराला गती, पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठे प्रभाग 23 मधून मैदानात, तर काही प्रभागामध्ये महाविकास आघाडीचं मतविभाजन होण्याची शक्यता, पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वतंत्र पॅनल तयार करून प्रचाराला सुरुवात। अहिल्यानगरमध्ये भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रचार रॅली, रॅलीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह आमदार संग्राम जगताप यांचा सहभाग। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण, एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीमध्ये व्हिडिओ व्हायरल, रॅलीमध्ये एमआयएमच्या समर्थकांकडून नोटांची उधळण। सुजात आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवर आरोप, प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात, निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपत जाणार होत्या, प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाल्याचा सुजात आंबेडकर यांचा दावा। प्रणिती शिंदेंनी कधीही भाजपच्या नेत्यांशी संपर्क केलेला नाही, सुजात आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, सांगलीमध्ये सर्व 78 जागांवर आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांची माहिती।